असं नाही का होणार, आपण नैसर्गिक शेती करायला चाललोय म्हणजे आपण रिव्हर्स जातोय, पैसा रिव्हर्स येणार. नाही जायचंय. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, मातीच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि हवेच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. खताची कंपनी म्हणते हे खत घातलं तर जमिनीवर दुष्परिणाम नाही, औषधवाले म्हणतात हे घातलं दुष्परिणाम नाही. मला डोळ्याला काय दिसतंय, माझ्या इथली जीवसृष्टी संपली, गांडूळ संपली, पक्षी संपले, मातीची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता आम्ही कोलॅप्स केले, जे माझं मुख्य अन्न आहे. आज मी जे काय काम करतोय तसे दुष्परिणाम माझ्या सकट माझ्या मुलांना नातवंडांना भोगायला लागणार आहेत. मग माझं जीवन चांगलं व्हावं म्हणून मुलाबाळांना मी बळी देणार आहे का? नाहीच की. मग आजच्या टाइमला एवढी टेक्नॉलॉजी वाढत आहे, लोक म्हणतात की समजा आज माझ्या पिकावर भुरी आली, पावडरी मिल्ड्यू आला, डाउनी मिल्ड्यू आला, तर माझं पूर्ण पीक उभं खराब होईल, मला खूप मोठं नुकसान होईल आणि मी नैसर्गिक शेतीकडे जाऊ शकत नाही, कारण बिना केमिकलचं मी काहीच करू शकत नाही. थोडं का होईना मला वापरावं लागेल. हा भ्रम आहे का हे खरंच आहे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी जाता? जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा जातो. कधी घरी औषध करता? आधी बेसिक लेवलला थोडा विचार करतो, एखादी गोळी मेडिकल मधनं खाऊ किंवा काय काढा पिऊ इकडे. मग फॅमिली डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टरला झालं नाही तर तो म्हणतो या तपासण्या करून आणा आणि मग तो सांगतो माझ्या चॅनेलने तुम्ही हॉस्पिटलला जा. मी पहिल्याच हॉस्पिटलला जातो का? नाही. सेम आपण आता झालंय की मी डायरेक्ट केमिकल फवारतोय. ज्याला विज्ञानाने शेतीशास्त्राने शिकवलंय आम्हाला इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, IPM. IPM. ते मी करतो का हो? तो बाटली जाणतो डायरेक्ट.